आणि आम्हाला थोडेसे दस्तऐवज जमा करू द्या. आम्ही 1 महिन्याच्या आत कायदा पारित करतो. 4 दिवसात तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर कायदा पारित केला तर कायदा चॅलेंज होईल. आम्हाला परत लोक नाव ठेवतील. 1च महिन्याचा फक्त वेळ द्या. फक्त 1च महिन्याचा वेळ द्या, जास्त देऊ नका. आम्ही 1 महिन्यात कायदा पारित करून तुमच्या मागणीप्रमाणे टिकणार आरक्षण तुम्हाला देतो. मग दुसरं षडयंत्र असं वाटतंय की तुम्हाला 1 महिन्याचा आम्ही वेळ दिला, जास्तीचं मराठ्यांनी 10 दिवस दिले, 1.25 महिन्यापेक्षा जास्त वेळ तुम्हाला दिला. मग 5,000 पुरावे समितीला मिळालेत आणि आता नवीन सुद्धा पुन्हा 5,000 मिळालेत. 10,000 पानाचा पुरावा असतानाही तुम्ही महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचा कायदा पारित करून मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश का करत नाहीत? याचा अर्थ पुरावे असूनही तुम्ही मराठा समाजाच्या पोरांचं करिअर बर्बाद व्हायला पाहिजे, त्यांचं करिअर, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं पाहिजे, म्हणूनच पुरावे असूनही तुम्ही मराठ्यांना आरक्षण देत नाहीत. याचा अर्थ असा होतो सगळ्या बाजू आता तुमच्या अंगलट आल्यामुळं, कारण वेळ तुम्ही घेतला, ती अंगलट तुमच्या बाजू आली सरकारच्याच. पुरावे मिळालेत, आता मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे, तुम्ही देत नाहीत म्हणून तीही तुमच्याच अंगलट बाजू आली. तुमच्याकडं आता तुम्हाला नाक नसल्यासारखं झालंय. तुम्हाला आता नाक नसल्यासारखं झालंय. मराठ्यांनी सगळ्या इच्छा तुमच्या पुऱ्या केलेल्या आहेत. तुम्ही मागाल ते मराठ्यांनी दिलेले आहे. तुम्ही पुरावे मागितले, 5,000 पुरावे तुमच्या समितीला सापडेत. 5,000 पुरावे हे आमच्या खाजगी अभ्यासकांना तुम्हाला सापडून दिले. 10,000 पुरावे झाले. आणि जे समितीने काय 2-3 कोटी काय दस्तावेज तपासलेत, त्याच्यात नेमकं काय हे तुम्ही सांगितलं नाही आम्हाला. आणखी त्याच्यात नेमकं काय हे तुम्ही आम्हाला सांगितलं नाही. त्याच्यात शेती आहे, कुळंबी आहे, कुणबी आहे, असे उल्लेख सुद्धा आहेत. तुम्हाला आम्ही सांगितलं होतं की 1967च्या पुढचे पुरावे शोधू नका. 1805 ते 1967 पर्यंत शोभा. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे बॉम्बे गॅजेटियरमध्ये सुद्धा मराठा आणि कुणबी एक असल्याचे पुरावे, असे हजारो पुरावे, तरीही तुम्ही आरक्षण देत नाहीत. याचा अर्थ तुमचं षडयंत्र आहे की मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही. पुरावे सापडले तरी द्यायचे नाही. मराठा समाज मागास सिद्ध झाला तरी द्यायचं. मराठ्यांचे पोरं मोठे झालेच नाही पाहिजे असं षडयंत्र तुमचं दिसतंय. पण मराठे आरक्षण घेणार आहेत. तुम्ही कसे आरक्षण देत नाहीत हे सुद्धा मराठे बघणार आहे. तुम्हाला सुट्टी नाही. तुम्हाला वाटत असताना मला निवांत झोप येते, तुमचे पुढच्या 2-4 दिवसात झोप सुद्धा उडणार आहे. तुम्हाला मराठी झोपू देणार नाहीत, कारण सगळे पुरावे तुमच्याकडं, तरी तुम्ही दिले नाहीत. आता याच्या पलीकडचा तिसरा मुद्दा सांगतो. 2 महत्त्वाचे सांगितले, हे मराठा समाजानं समजून घेतले, सरकार समजून घेईल 1-2 दिवसाच्या आत. पुराव्याची काहीच गरज नाही. 1967ला ज्या ज्या जातीला आरक्षण दिलं त्या जातीचे व्यवसाय आणि आमचे व्यवसाय एकच. 1967ला ज्यांना आरक्षण दिले त्याला व्यवसायावर आधारित दिले. त्यांचा आणि आमचा व्यवसाय एकच. त्या कायद्याच्या आधारावर शासन निर्णय करून मराठ्यांना ओबीसीमध्ये मराठ्यांचा समावेश करून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जाऊ शकते. 2, विदर्भातल्या मराठ्यांचा आणि आमचा एकच व्यवसाय. ओबीसी बांधवांचा, माळी बांधवांचा आणि आमचा व्यवसाय एकच. त्यांनाही व्यवसायाच्या आधारावर आरक्षण दिले. कुठलाही कागदपत्र घेतलेले नाहीत, कोणताही दस्तावेज जमा केलेला नाही, कोणतेही पुरावे जमा केलेले नाहीत.
मग त्यांचा आणि आमचा व्यवसाय पण एकच आहे. जातीवर आधारित व्यवसाय निर्माण झालेले आहेत, व्यवसायावर आधारित जाती निर्माण झालेल्या आहेत, तर मग आम्हाला दिलं पाहिजे. आता तुम्हाला चौथा मुद्दा सांगतो. एकही पुरावा सापडला, फक्त एक पुराव्याची तर गरजच नाही आरक्षण देताना, कारण बाकीच्यांना पुरावे घेऊन दिलेलंच नाही. पण तरी पाहिजे असेल तर महाराष्ट्रातल्या कोणत्याही कोपऱ्यात मराठा आणि कुणबी एक असल्याचा पुरावा आणि कुणबीचा आणि मराठ्यांचा एकच व्यवसाय असलेलाचा पुरावा जरी सापडला तरीही महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना आरक्षण देता येतं. 5,000 पुराव्याची सुद्धा गरज नाही. पाचवा मुद्दा, पंजाबराव देशमुख साहेबांनी ज्या आधारे आरक्षण विदर्भातल्या मराठ्यांना दिलं, तोच आधार घेऊन किंवा त्याच कायद्यात मराठ्यांचा महाराष्ट्रातल्या समावेश करून मराठा समाजाला आरक्षण देता येतं. त्यांनी ज्या आधारावर दिले त्या आधारावर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला देता येतं. लयच झालं तर तुम्ही मराठ्यांचा बॉन्डवर शपथपत्र करून घेऊ शकता. त्याला 7 बारे जोडून सुद्धा मराठ्यांना आरक्षण देऊ शकता. कशाचीच आवश्यकता नाही, पुराव्याचे सुद्धा नाही. पण 100% आता असा उलगडा व्हायला लागलाय. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सरकार यांचं 100% षडयंत्र आहे. आता बोलायला जागा नाही, पुरावे मिळालेत, वेळ दिला, आता बोलायला जागा नाही, काय करायचं? तर त्यांचं सगळ्यांचं मिळून असं षडयंत्र दिसतंय.